नमस्कार मित्रांनो, मी आहे सोहेल सय्यद आणि आजची बातमी थोडी वेगळीच आहे. कारण इथे गटर वाहत नाही, गटरच गायब झालेली आहे. आपण आलेलो आहोत सिपाही मोहल्ला आसिफ किराणा दुकानापासून जाकीर हुसेन कारखान्याची गल्लीत. इथे गेले कित्येक दिवसापासून लोक नाक बंद करून जगतात आहे. कारण इथे रस्त्यावरून पाणी नाही तर जमिनीतून गटर उखळून बाहेर येते. हा रास्ता आहे की उघळतावा सूप लोकांनाच कळत नाही. या गल्लीत राहणं म्हणजे रोज सकाळी उठून विचार करणं, आज पाणी घरात येणार की आजार. कारण गटराचं पाणी थेट जमिनीतच जाते आणि मग उलट्या दिशेने लोकांचे घरात शिरते. 6 महिन्यापासून इथला एक लहान मुलगा सतत आजारी. डॉक्टर बदलले, औषध बदलली, पण गटर मात्र बदललेली नाही. आता खरी कॉमेडी कुठे आहे माहिती आहे का? लोकांनी प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक वाजिद इनामदार यांना गाठला. वाजिद भाईंनी पाहतो बघू पुढच्या आठवड्यात असं काही न करता थेट नगरपालिकेची साफसफाई कर्मचाऱ्यांना बोलवलं. चेंबर शोधला, उघडला आणि सगळ्यांचेच डोळे उघडेच राहिले. कारण आत गटराचा पाईपच नाही. हो हो, चुकून ऐकला नाही, पाईपच नाही. मग प्रश्न पडतो, गटराचं पाणी जात कुठे? तर उत्तर सोपं आहे, जमिनीतच. म्हणजे काम असं केलं की वरून रस्ता, खाली थेट रोगांची फॅक्टरी. आता इथे 3 शक्यता: एक तर पाईप चोरीला गेला, किंवा ठेकेदारने अर्धा पाईप टाकून उरलेला स्वप्नात टाकलेला आहे, किंवा जमीन सगळं झेलते असं विचार करून गटराचं पाणी मोकळं सोडलं आहे. पण नुकसान कोणाचं होतंय? ठेकेदारांचं नाही, फाईलवर सही करणाऱ्यांचा नाही. नुकसान होते इथल्या लोकांचा. आजार, घाण, दुर्गंधी आणि डास यांच्यासोबत रोज लोकांमध्ये प्रश्न उठतोय, दोष द्यायचा कोणाला? नगरपालिकेला, नगरपालिकेचे ढिसाळ कारभाराला, की त्या ठेकेदाराला ज्यांनी गटर जमिनीत पुरलं आणि प्रश्न लोकांचे नशिबात लिहिलेले? ही बातमी फक्त गटराची नाही साहेब, ही बातमी आहे प्रशासन झोपलेलं असताना लोक आजारात जागतात आहे याची. आज ही गल्ली, उद्या दुसरी आणि परवा कुठंतरी पाईप गायब होणार. म्हणूनच प्रशासनाला एकच प्रश्न: गटर जमिनीत घातलं पण जबाबदारी कुठं गळली? हा आवाज थांबणार नाही. कारण आज पाणी बाहेर आलाय, उद्या प्रश्न उफळून वर येणार आहेत. तर मंडळी, आजची बातमी इथेच थांबवतो. कारण गटरचं पाणी जसं थांबत नाही तसं आमचं बोलणंही थांबणार नाही. आज पाईप गायब आहे, उद्या फाईल गायब होईल आणि परवा कदाचित प्रश्न विचारणारेच गायब होतील. म्हणून प्रशासनाला एकच नर्म विनंती आहे, गटरचं पाणी जमिनीत सोडा, हरकत नाही, पण लोकांचा आजारात सोडू नका. आम्ही विचारत राहू, दाखवत राहू. कारण ही गल्ली फक्त सिपाई मूल्याची नाही, ही पूर्ण शहराची जबाबदारी आहे. मी आहे तुमचं सोहेल सय्यद. पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत नाकावर रुमाल ठेवा आणि प्रशासनाला प्रश्न विचारत राहा. धन्यवाद.